नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. आरोग्यदायी जीवनासाठी खेळाची सवय अंगीकारावी असे सांगून क्रीडा संस्कृतीमधून सकारात्मकता वाढते असं प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा 2006चं आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी परभणी जिल्ह्याला या स्पर्धेचं यजमानपद मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. दैनंदिन कामाचा ताणतणाव हलका होण्यासाठी खेळ आवश्यकच असून मानसिक आरोग्य आणि फिटनेससाठी प्रत्येकानं खेळ खेळणं आवश्यक आहे असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्वमेघ मैदानावर 3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. आज शुक्रवारी झालेल्या भव्य कार्यक्रमामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन झालं. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, जिल्हा परिषद अध्यक्षा लता विजयकुमार वाकळे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, तसेच जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, धाराशिव जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे, सह आयुक्त पुनर्वसन राजेश काटकर, अप्पर आयुक्त रीता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, सर्वसामान्यांच्या हितासाठी अधिकारी कर्मचारी वर्षभर काम करतच असतात. मात्र काम करत असताना शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी खेळ किंवा एखादा छंद जोपासावा. अशा स्पर्धांमधून एक नवी ऊर्जा हे कर्मचाऱ्यांमध्ये मिळते, सकारात्मकता त्यांच्यात पाहायला मिळते असंही बोर्डीकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. 100 आणि 150 दिवसाच्या उपक्रमामध्ये विभागातील अनेक कार्यालयांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अधिकारी कर्मचारी यांच्या सकारात्मकतेमुळेच हे उपक्रम यशस्वी होतात, ही समाधानाची बाब असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. प्रारंभी पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं मान्यवरांना मानवंदना दिली. काही जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत मानवंदना दिली. सर्व स्पर्धकांना क्रीडा शपथ देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांनी तयार केलेल्या स्मरणिकेचे देखील प्रकाशन करण्यात आलं. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आपल्या भाषणामध्ये दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या या स्पर्धा एक कौटुंबिक सोहळाच आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगर हा सर्वात मोठा विभाग आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी या विभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी सक्रियतेने काम करतात. शासनाच्या अनेक योजना उपक्रम प्रभावीपणे विभागात राबविण्यात येतात. ही निश्चितपणे समाधानाची बाब आहे. कर्मचाऱ्यांना या कामातून थोडा रिलीफ मिळावा म्हणून स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात सर्वांनी सहभाग घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. त्याचप्रमाणे केंद्र शासनाचा क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 2 एप्रिलपासून राज्यामध्ये साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणं हा या सप्ताहाचा मेन उद्देश आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा आणि सकारात्मकता लाभते असं सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रास्ताविकामध्ये जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी परभणी जिल्ह्याला मिळालेल्या यजमानपदाबद्दल आभार व्यक्त करत स्पर्धेचे अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करण्यात आल्याचं सांगितलं. स्पर्धकांनी उत्साहानं आपल्या खेळाचं प्रदर्शन करावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.
विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना एकत्रित आणणारा हा सोहळा मानसिक आरोग्य आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी अतिशय कौतुकास्पद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांना अमेरिकेतील US इंडिया SME कौन्सिलचा आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड टू चेंज मेकर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी यावेळी पालकमंत्र्यांचं अभिनंदन केलं. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या विभागीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 5 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.